हा होता आमचा नाशिकचा दुसरा दिवस. थोडं थकलो होतो म्हणून लेट उठलो होतो. पण सकाळी सगळं आवरून तयारी वगैरे करून आम्ही सगळेजण पूजेसाठी निघालो. हाच हाच तो. हॅलो सर, रात्री येऊन उचलून घ्या तुम्ही. कोण आलं होतं काल पण? ते बाहेर खिडकीच्या बाहेर आवाज करत होते ना भूत. ते काल रात्री भूत दिसत होते ते टॉर्च लावलेलं ते. त्यांना व्हिडिओ पाठवते व्हॉट्सअपवर. ते रात्री येऊन तुला घेऊन जाते. नाही. हा व्लॉग अपलोड करायला मला थोडा उशीर झाला कारण मी बऱ्याच कामामध्ये बिझी होती, त्याच्यामुळे व्लॉग अपलोड करता आला नाही. पण असो, आमची पूजा वगैरे सगळी व्यवस्थित झाली आणि नेमका संडे होता, संकष्टी होती, आमच्या सगळ्यांचा उपवास होता. आम्ही रूमवर आलो आणि पप्पांनी खिचडी घेतली होती. मग आम्ही सगळ्यांनी खिचडी खाऊन घेतली. आजची पूजा आवरायला मला थोडा उशीर झाला होता. दुपारची वेळ होती, थोडी गरमी वाटत होती आणि थंड म्हणून पप्पांनी ताक सुद्धा घेतला होता. आणि इथे माझे प्रयोग चालले होते कारण ग्लास फुल भरला होता आणि त्याला मला थोडं खाली करायचं होतं. असं उगाच काही ना काहीतरी माझं चालूच असतं. एकतर आम्ही सकाळी लवकर उठलो होतो आणि त्याच्यातून ताक पियालो होतो. दुपारी मस्त सगळेजण ताणून झोपलो. संध्याकाळी फ्रेश होऊन उठलो आणि गोलू इथे कॅमेरा बघून उगाच नखरे करत होता. कधी कधी असं वाटतं की हे सगळे नखरे करायला तो माझ्याकडूनच शिकला आहे. दुपारी आम्ही बऱ्यापैकी आराम केला, तरी पण संध्याकाळी सगळ्यांचं डोकं खूप जास्त दुखत होतं आणि थोडं बरं वाटायला पाहिजे होतं म्हणून मी सगळ्यांसाठी मस्त ब्लॅक कॉफी केली होती. तिथे एवढी थंडी पडली आहे ना, दुपारी आम्ही पूजा करून जे रूम मध्ये आलो होतो ते आता आम्ही बाहेर पडतोय, ते पण जेवायला. आम्ही प्लॅन केला होता की बाहेर फिरायला जाऊ, दुपारचं झोपणार नाही, पण ह्या मॅडम झोपून राहिल्या. तू पण बोलायला. त्यानंतर आम्ही डिनरसाठी एका हॉटेलमध्ये गेलो. तिथं बाहेर खेळायला खूप काय काय होतं आणि घसरगुंडी बघून गोलूच्या आधी मीच पहिली खेळायला गेली आणि मग माझं बघून गोलू पण खेळायला गेला. आणि ह्या स्लाइडवर गोलू घाबरत होता, पण आम्ही त्याला जबरदस्ती तिथं पाठवलं होतं. बाय. गोलू बाय. आम्ही ज्या हॉटेलमध्ये रूम बुक केलं होतं त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं होतं की हा ढाबा आहे, तिथे जेवण खूप छान मिळतं, म्हणून आम्ही इथे आलो होतो आणि जेवण खरोखर खूप टेस्टी होतं. एक तर नाशिकमध्ये खूप जास्त थंडी होते आणि त्याच्यातून इतकं स्पायसी फूड खायला मिळालं होतं ना, खरंच खूप छान लागत होतं. आणि आम्ही काही गप्प बसत नाही, जेवण झाल्यानंतर परत आम्ही टाइमपास करायला इथेच आलो. एवढी मोठी मोठी माणसं बसली आहेत, त्यांना हलवायला 4 माणसं लागतात. एक राऊंड फिरून 100 किलो 200 किलोची माणसं बसली आहेत. उद्या काय करायचं? उद्या आम्हाला मंदिरात जायचंय, म्हणून आम्हाला लवकर उठायचं आहे, म्हणून आम्ही लवकर झोपत आहोत. सकाळी लवकर उठायचंय म्हणून लवकर झोपा असं आम्हाला बोलून हे दोघं तर इथं लुडो खेळत बसले होते. ताईला थोडं बरं वाटत नव्हतं, तिथं झोपून गेली होती आणि मी खूप जास्त थकली होती, माझी काही खेळायची इच्छा नव्हती, म्हणून मी पण बोलली झोपून. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.